हाय हॅलो नमस्कार। आज मी इथे दाल मखनी बनवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। उडदाची डाळ घेतली मी इथे, अख्खे उडीद घेतले ना तरीही चालतात। थोडेसे मूग घेतले आणि हरभऱ्याची डाळ घेतली, 1 टेबलस्पून जेवढी घेतली आहे। ते आपल्याला स्वच्छ धुवून, डाळ घेतली म्हणून मग मी भिजवायला नाही घेतले, डायरेक्ट मी धुवून शिजवायलाच ठेवणार आहे। हळद मीठ टाकून मी त्याला मस्त 5 ते 6 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे। आणि थोडंसं तिखटही मी त्यात घातलं आहे, तेल ॲड करायचं आहे आणि धने पावडर। आपल्याला हे मसाले टाकून चांगले 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। अगदी सोप्या पद्धतीने बनवतो आहे आणि जे आपल्या घरात वस्तू असतात त्यानेच आपल्याला डाळ मखनी बनवायची आहे। टेस्टमध्ये खूप काही असा फरक पडत नाही, पण अगदी क्रीमी टेक्स्चर येतं डाळ मखनीला आणि छान बनते। मी ते 5 शिट्ट्या लावून घेणार आहे आणि मग आपली बाकीची जी तयारी करून घेणार आहे। बटर आणि इथे डाळ शिजली की नाही मी चेक करत होते आणि परत मी अजून 1 शिट्टी काढून घेतली होती। याच्यानंतर छान अजून मऊ शिजवून घ्यायची आपल्याला, म्हणजे जे आपण घोटून घेतो ना रवीने, त्याच्याने मस्त घोटली गेली पाहिजे आणि स्मूथ टेक्स्चर झालं पाहिजे। मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे आणि परत मी 1 शिट्टी लावून घेणार आहे। त्याच्यानंतर अगदी मऊ शिजली होती डाळ, मग मी त्यात तूप ॲड करून घेतलं आहे। आपल्याला जे वाटेल ते आपण घेऊ शकतो, बटरही घेऊ शकतो, पण मी ते तूप घेतलं आहे आणि अर्धं तेल घेतलं आहे, म्हणजे 1 पळी तूप आणि 1 पळी तेल असं मी दोघं घेतले आहेत। जिऱ्याची फोडणी घालायची आहे। खूप छान मस्त तडतडलं जिरं की मग आपल्याला मसाले ॲड करायचे। मी इथे काश्मीरी लाल मिरची टाकणार आहे आणि टोमॅटोची प्युरी मी इथे बनवून घेतली होती, ती मी ॲड करून घेते याच्यामध्ये। छान मस्त टोमॅटोची प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आणि पूर्ण तेल असं वरती येतं, आपल्याला तरी जे म्हणतो तसे दिसते। मी थोडीशी हळद मला कमी वाटत होती त्याच्यासाठी मी टाकून घेतली आणि मीठ पण मसाल्यापुरतंच टाकलं आहे, धना पावडर टाकली आहे, आपण डाळमध्ये पण टाकलं आहे शिजवताना। मग फक्त मी हा मसाल्यापुरतंच ॲड करते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटात मसाला आपला छान परतवून होतो किंवा मग तेल यायला सुरुवात होते, त्यावेळेस आपला मसाल्याची प्रोसेस डन झालेली असते। आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती आपल्याला त्यात ॲड करायची आहे। डाळ पण छान मऊ शिजली होती आणि मला जसं पाहिजे तसं टेक्स्चर आलं होतं छान। मग मी त्यात मिक्स करून घेतलं आहे। छान मिक्स करून घेतलं। इथे फक्त आपली डाळ ही तयार झाली आहे। डाळ म्हणजे आपल्याला मखनी ॲड करायची, म्हणजे मलाई आणि बटर आपल्याला यात ॲड करायचं आहे। थोडंसं पाणी मला घट्ट वाटत होती म्हणून मी थोडंसं गरम पाणीच मी यात ॲड केलं आहे आणि मिक्स करून घेते। शिजवून घ्यायची गरज नाही आहे आपल्याला, फक्त 1-2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवून किंवा मग असंच शिजवून घेणार आहेत। मीठ जर आपल्याला कमी वाटत असेल तर, मला इथे थोडं कमी वाटत होतं म्हणून मी ॲड करून घेतलं आहे। थोडासा वेळ लागतो बनवायला, पण टेस्ट अगदी छान येते। महिन्यातनं किंवा कधीतरी आपण असं पदार्थ बनवतो, कधीतरी आपण असे मेनू बनवत असतो, म्हणून चालतं। आता मी इथे 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेतली आहे। मसाले पण छान एकत्र होऊन जातात अशा प्रोसेसने। आणि आता आपल्याला इथे मखनीसाठी म्हणजे मलाई ॲड करायची आहे। आपण फ्रेश क्रीम पण यूज करू शकतो। मी इथे फक्त साय होती, ती मी छान फेटून घेतली आहे आणि मग तीच मी ॲड करते। फ्रेश आपल्या घरची दुधाची साय, अगदी दाट असते माझ्या इथल्या दुधाची साय, मग मी तीच ॲड करून घेतली आहे। आणि वरतून थोडंसं 1 ते 2 चम्मच बटर टाकायचं, जसं आपण वाढतो त्यावेळेस पण बटर घेतो। तर मी फक्त इथे 1 चम्मच बटर ॲड करणार आहे आणि बटर आणि मग मलाई टाकून आपल्याला खूप वेळ शिजवायची नाही आहे, फक्त 2 मिनटं आपल्याला मिक्स होईल इथपर्यंत शिजवायची। आणि बघू शकताय तुम्ही इथे छान कलरही चेंज होतो। बघू शकताय तुम्ही इथे माझी मखनी तयार झाली आणि वरती छान लेअर पण दिसते मलाई बटरची, अगदी स्मूथ झालेली आहे। आणि आपण याच्यासोबत कसलीही गरज पडत नाही, आपण नुसतं राईससोबत किंवा नुसतीच आपल्याला जर जास्त काही खायचं नसेल तर आपण नुसतीच वाटीमध्ये घेऊन खाऊ शकतो, फक्त मखनी चम्मचने। आणि इथे कसुरी मेथी मी थोडीशी गरम करून घेतली ती आणि मग वरतून गरम मसाला ॲड केला। गरम मसाला अगदी चिमूटभरच मी टाकला आहे, आमच्या इथे तिखट खात नाही म्हणून। आणि
कसुरी मेथी क्रश करून आपल्याला टाकायची आणि आपली इथे मखनी तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज डू लाईक सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.